संसद भवन ते सेंट्रल विस्टा या पुस्तकाचं आज दिल्लीमध्ये प्रकाशन. दैनिक सामनाचे पत्रकार निलेश कुमार कुलकर्णी यांनी लिहिलेल्या संसद भवन ते सेंट्रल विस्टा या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा. शरद पवारांवर केलेल्या टीकेनंतर राऊत पवार पहिल्यांदाच आज एका मंचावर येणार. दिल्लीत होणाऱ्या पुस्तक प्रकाशन सोहळ्यात दोन्ही नेते एकाच मंचावर. भूमिका मांडण्याचा सर्वांना अधिकार. एकनाथ शिंदेंनी कोणतंही महान काम केलं नाहीये, त्यामुळे त्यांना पुरस्कार दिला जावा. पुरस्कार का दिला जावा? संजय राऊतांचा निशाणा, तर शिंदेंना पुरस्कार दिलेल्या संस्थेची चौकशी व्हावी, राऊतांची मागणी. संजय राऊत उद्धव ठाकरेंची संघटना संपवण्याच्या मार्गावर, मंत्री भरत गोगावलेंची टीका. उरलेली ही ठाकरेंची सेना संपत चाललीये, गोगावलेंचा टोला. दिल्लीच्या मुख्यमंत्र्यांचा आज शपथविधी सोहळा. शपथविधीला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि एकनाथ शिंदेंसह अनेक नेते राहणार उपस्थित. रामलीला मैदानात शपथविधीचं आयोजन. रेखा गुप्ता यांची दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदी निवड. प्रवेश वर्मा होणार उपमुख्यमंत्री, तर विजेंद्र गुप्ता यांची विधानसभा अध्यक्षपदी निवड. दिल्लीमध्ये लाडकी बहीण मुख्यमंत्री होतीये, याबद्दल उपमुख्यमंत्री शिंदेंनी मानले पंतप्रधान मोदींचे आभार. मुख्यमंत्रीपदी महिला मुख्यमंत्र्यांची नेमणूक करून योग्य सन्मान केला, शिंदेंची प्रतिक्रिया. धाराशिवमध्ये ऑपरेशन टायगरसाठी एकनाथ शिंदेंचं लक्ष. ऑपरेशन टायगरची जबाबदारी 12 मंत्र्यांवर. धाराशिवचे पालकमंत्री प्रताप सरनाईक यांची माहिती. अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या मंत्र्यांना जनता दरबार घेण्याच्या सूचना. मात्र 6 आठवडे उलटूनही धनंजय मुंडेंकडनं एकही जनता दरबार नाही, त्यामुळे मुंडेंनी अजितदादांच्या आदेशाला केराची टोपली दाखवल्याची चर्चा. लाडकी बहीण योजनेत तब्बल 9 लाख महिलांची संख्या कमी होणार. याआधी 5 लाख महिला कमी झाल्या होत्या, आता नव्याने 4 लाख महिलांची संख्या कमी. त्यामुळे राज्य सरकारची 945 कोटी रुपयांची बचत. लाडकी बहीण योजनेच्या निकषात न बसणाऱ्या महिलांकडनं पैसे परत करायला सुरुवात. वाहन असलेल्या 2.5 लाख महिलांना याआधीच वगळण्यात आलं. दिव्यांग तसंच नमो शेतकरी योजनेचा लाभ घेणाऱ्यांनाही वगळण्यात येणार. मुंबई महापालिका हद्दीत कोळसा आणि लाकूड भट्टीवर बंदी घातल्यामुळे मुंबईत लागणारा पावाचा पुरवठा विस्कळीत होईल. इराणी बेकर्स असोसिएशनने मांडली पत्राद्वारे भूमिका. शाळा मान्यतेबाबतच्या अल्पसंख्याक विभागाच्या निर्णयाला मुख्यमंत्र्यांची स्थगिती. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतली या प्रकरणाची दखल. काही शाळांना चुकीच्या पद्धतीने अल्पसंख्याक दर्जा दिल्याची सूत्रांची माहिती. राज्याच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयामध्ये शिक्षकांची 816 रिक्त पदं भरण्यासाठी 11 मार्चपर्यंत निर्णय घ्या. नागपूर खंडपीठाचा सरकारच्या सामान्य प्रशासनाला सूचना. मागील वर्षांपेक्षा 138 पदं भरण्यासाठी मान्यता. उर्वरित 816 रिक्त पदं भरण्याचे आदेश. राज्यामध्ये 10वीचे 16 लाख विद्यार्थी देणार परीक्षा. उद्यापासून परीक्षेला सुरुवात. राज्यातील सरकारी, अनुदानित आणि खासगी व्यवस्थापनाच्या 23,000हून अधिक शाळांची जय्यत तयारी. निवडणूक आयुक्तांसंबंधी सुनावणी लांबणीवर. वेळ कमी असल्यामुळे होळीच्या सुट्टीनंतर सुनावणी. न्यायाधीश सूर्यकांत आणि न्यायाधीश एन कोटेश्वर सिंह यांच्या खंडपीठाची माहिती. वाढवण बंदरासाठी 21,000 कोटींचा करार. NMDC बंदर प्राधिकरणात सामंजस्य करार. मंगळवारी करारावरती स्वाक्षऱ्या. आदिवासींसाठी लवकरच आयोगाची स्थापना. केंद्राच्या धर्तीवरती आदिवासी समाजासाठी महाराष्ट्रात अनुसूचित जमाती आयोग स्थापन करण्याचे प्रयत्न. आदिवासी विकास मंत्री डॉक्टर अशोक उईके यांची माहिती. ज्या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांना कैद करण्यात आलं होतं त्या आग्र्यातल्या ठिकाणी भव्य स्मारक उभारणार. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची घोषणा. साताऱ्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचं मंदिर उभं राहणार. श्रीवेंद्रराजे भोसले यांची घोषणा. फिरोज पठाण उभं करणार. विलासपूरमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचं मोठं मंदिर. लोकप्रतिनिधींनी एसटीने प्रवास करायला हवा, जेणेकरून खऱ्याखुरा समस्या विधानसभा आणि लोकसभेत मांडता येतील. परिवहन मंत्री प्रताप सरनाईकांचं वक्तव्य. एसी केबिनमध्ये बसून एसटीच्या समस्या कळणार नाहीत, सरनाईकांचा टोला. राज ठाकरेंनी बोलावली मुंबईतल्या सर्व पदाधिकाऱ्यांची बैठक. मराठी भाषा गौरव दिनानिमित्त मनसेकडनं विविध कार्यक्रमांचं आयोजन.
शिवसेना पदाधिकारी अशोक धोडी अपहरण आणि हत्या प्रकरणाला 1 महिना पूर्ण, मात्र पोलीस चौकीतनं पसार झालेला मुख्य आरोपी अजूनही फरार. मुख्य आरोपी अविनाश धोडी घोलवडच्या वेवजी पोलीस चौकीतनं फरार झाला होता. महिलांच्या कर्करोगावरती लवकरच लस उपलब्ध केली जाईल. केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री प्रतापराव जाधवांची माहिती. 9 ते 16 वयोगटातल्या मुलींना लस दिली जाईल. पेण आणि सुधागड तालुक्यात भूकंपाचे सौम्य धक्के. पहाटे 3 वाजता तिलोरे गावामध्ये भूकंपाचे धक्के जाणवले, अशी ग्रामस्थांची माहिती. 18 महिन्यांपासून हिंगोली पालिकेमध्ये स्वच्छतेची देयकं थकलेली आहेत. देयकं तात्काळ अदा करण्यासाठी आमदार मुटकुळे यांचे निर्देश. शहरातली स्वच्छता आणि घंटागाडी चालू ठेवण्यासाठी अडचण निर्माण होत असल्यामुळे तक्रार. अहिल्यानगर शहरामध्ये विनापरवाना भिंतीवरती सार्वजनिक मालमत्तेवरती पोस्टर्स, बॅनर्स लावून विद्रुपीकरण करण्याचं प्रमाण वाढलं. आयुक्त यशवंत डांगे यांनी कारवाईचे आदेश दिले. तूर खरेदीतला महत्त्वाचा अडथळा दूर. खासगी गोदामात साठवणुकीची तजवीज. महाराष्ट्र राज्य वखार महामंडळाने राज्यभरातील खासगी गोदामं भाडेपट्ट्याने घेऊन 3 लाख टन तूर साठवणुकीसाठी तजवीज केली. नांदेडमधल्या माहूरमध्ये 2 वर्षांपासून रस्त्याचं काम रखडलं. वन विभागाच्या हरकतीमुळे रस्त्याचं काम ठप्प. राज्यामध्ये सोलापूर सर्वाधिक उष्ण. सोलापुरामध्ये बुधवारी 38 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद. पुण्यामध्ये जीबीएसचा धोका वाढला. एकाच दिवशी 2 जणांचा जीबीएसने मृत्यू. एकूण मृत्यूंची संख्या आता 19 वर. मंत्रतंत्रातनं गुडघेदुखीवरती इलाज करणं वर्ध्यात एका व्यक्तीला महागात पडलं. तोंडाने नळीवाटे शरीरातनं अशुद्ध रक्त काढलं आणि प्रत्येक घोटाला 2,500 रुपयांचा म्हणजेच एकूण 50,000 रुपयांची फसवणूक. कल्याणमधील नाना पावशे चौकात मध्यरात्री गोळीबार. एकाचा मृत्यू. जमिनीच्या वादातून गोळीबार झाल्याचा पोलिसांकडनं संशय व्यक्त. नांदेडमध्ये विष्णुपुरी बंधाऱ्याच्या पाईपलाईनला गळती. पाईपलाईन फुटल्यामुळे मोठ्या प्रमाणात पाणी वाया. 1993च्या बॉम्बस्फोट प्रकरणामध्ये जन्मठेपेची शिक्षा झालेल्या गँगस्टर अबू सालेमची सुटकेसाठी याचिका. उरलेली शिक्षा माफ करत तुरुंगातून मुदतपूर्व सुटकेसाठी याचिका केली. भंडाऱ्याच्या चिसखेडा गावामध्ये जादू टोण्याच्या संशयावरनं जमावाकडनं एकाला मारहाण करून मंदिरात डांबून ठेवलं. बचावासाठी आलेल्या पोलीस वाहनालाही ग्रामस्थांनी अडवलं. धाराशिवच्या तेरणा नदीपात्रातनं एकाच वेळी 15 शेतकऱ्यांचा पाणबुडी मोटारची चोरी. पोलिसांकडनं चोराचा शोध सुरू. उल्हासनगरमध्ये टोळक्याकडनं 2 कामगारांना बेदम मारहाण. घटना सीसीटीव्हीत कैद. पोलिसांकडनं आरोपींचा शोध सुरू. शिवनेरी किल्ल्यावरती वन विभागाच्या कर्मचाऱ्यांसह शिवभक्तांवरती मधमाशांचा हल्ला. 12 जण जखमी. उपचार सुरू. पुण्यामध्ये मनसेकडनं छावा सिनेमाचे मोफत शो. प्रल्हाद गवळी मित्र परिवाराकडनं चित्रपटाच्या शोचं खास आयोजन. मंगला टॉकीजमध्ये शोज दाखवण्यात येतील. ढाका ते दुबईला जाणाऱ्या बोईंग 347 विमानामध्ये फायर इमर्जन्सी असल्याची नागपूर विमानतळावर सूचना. विमान लँड झाल्यानंतर विमानाची पाहणी केली असता कोणतंही शॉर्ट सर्किट किंवा आग दिसलं नाही. चंद्रपूरमध्ये एका कारमधनं 23 ग्रॅम एमडी जप्त तर 3घांना अटक. चंद्रपूर शहरातल्या रयतवारी भागातली कारवाई. विक्रीसाठी एमडी आणलं जात असल्याची पोलिसांना गुप्त माहिती मिळाली होती. नाशिकच्या आडगाव शिवारात 2 बिबट्यांचा संशयास्पद मृतदेह आढळला. बिबट्यावरती विषप्रयोग झालाय का? वन विभागाकडनं शोध सुरू. दुरावलेली बिबट्याची 4 पिल्लं अखेर आईच्या कुशीत गेली. कराड तालुक्यातल्या चचे गावामध्ये उसाच्या शेतामध्ये उसाच्या शेतात आढळलेली बिबट्याची पिल्लं आणि या पिल्लांची बिबट्या मादीसोबत भेट घडवून आणण्यात वन विभागाच्या वाईल्ड हार्ट नाईट सोसायटीला यश आलं. सांगलीत कतलीसाठी नेण्यात येणाऱ्या 16 गायी आणि म्हशींची गोरक्षकांकडनं सुटका. अवैधपणे जनावरांची वाहतूक केल्याप्रकरणी आष्ट्यामधल्या एकावरती गुन्हा दाखल. भंडाऱ्यात अवैध वाळू वाहतूक करणाऱ्या 4 ट्रॅक्टर्सवरती कारवाई. करडी पोलिसांकडनं वाळू साठ्यासह 20 लाखांचा मुद्देमाल जप्त.
आज संत गजानन महाराज प्रकट दिन. दर्शनासाठी शेगावच्या गजानन महाराज मंदिरामध्ये भक्तांची मोठी गर्दी. मंदिराला आकर्षक सजावट. महाकुंभमुळे 3 लाख कोटी रुपयांची उलाढाल. प्रयागराज आणि 150 किलोमीटर परिसरात अर्थकारणात त्यामुळे गती. कॉन्फेडरेशन ऑफ इंडियन ट्रेडर्सचा दावा. प्रयागराजमधल्या महाकुंभ मेळ्याचा आज 39वा दिवस. सकाळी 8 वाजेपर्यंत 35,25,000 भाविकांनी पवित्र स्नान केलं. 90,000 कैद्यांना मिळणार महाकुंभ मेळ्यामध्ये स्नानाची संधी. उत्तर प्रदेशच्या सरकारचा विशेष कार्यक्रम. 75 कैद्यांना विशेष पद्धतीने महाकुंभ मेळ्यात सहभागी केलं जाईल. महाकुंभबद्दल दिशाभूल करणाऱ्या 101 सोशल मीडिया अकाउंट्सवरती कारवाई. कुंभमेळ्यादरम्यान झालेल्या चेंगराचेंगरीच्या घटनेचं खोटं चित्रण केल्याचा आरोप. उत्तर प्रदेशचा अर्थसंकल्प आज सादर होईल. योगी आदित्यनाथ सरकारचा अर्थसंकल्प सुमारे 8 लाख कोटींचा असू शकतो. पायाभूत सुविधांवरती अर्थसंकल्पामध्ये विशेष भर दिला जाईल. गृहमंत्री अमित शहाच्या नेतृत्वाखाली नैसर्गिक आपत्ती प्रतिसाद निधीतनं 5 राज्यांना आज 1,555 कोटी अतिरिक्त मदत देण्यास मान्यता. राज्यांना मागच्या वर्षी महापूर, अतिवृष्टी, भूस्खलन आणि वादळांचा तडाखा बसला होता. अमेरिकेच्या दक्षिण अरिझोनामध्ये विमान अपघात. 2 विमानांमध्ये धडक. 2घांचा मृत्यू. अमेरिकन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा आणखीन एक धक्का. ऑटोमोबाईल्स, फार्मास्युटिकल्स आणि चिप्सवरती 25% शुल्क लागू करण्याची घोषणा. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.